आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये जो तालुका येथील जे प्रस्थापित जे आहेत निवडून आलेले त्यांनी शिरपूर तालुक्याचा आम्ही खूप विकास केला, असं मोठ्या मोठ्या त्यांनी वल्गना केलेल्या आहेत। पण जेव्हा आम्ही आमच्या आदिवासी भिल्ल समाज आणि टोकरे कोळी जमातीकडे बघतो त्यावेळेस त्यांची ही अवस्था वर्षांवर्षापासून अशीच आहे। आणि आमच्या आदिवासी जे ओरिजिनल मूळ आदिवासी आहेत महाराष्ट्रातले आदिवासी भिल्ल आणि आदिवासी टोकरे कोळी यांचा कोणताही विकास या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला नाही। आणि यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सर्व आदिवासींच्या सोयीसुविधांचा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी गीतांजली कोळी शिरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहे। मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे आणि सर्वसामान्य उमेदवार असताना महिलांसाठी, वंचितांसाठी, दुःखितांसाठी, कष्टकरींसाठी आणि माझ्या आदिवासी गोरगरीब भिल्ल व टोकरे कोळी जमात बांधवांसाठी मी निवडून आली तर यांच्यासाठी खूप प्रयत्न मी करणार आहे। मी हे आमच्या माननीय आमच्या एकलव्य भगवान यांच्या साक्षीने मी सांगते की आमच्या आदिवासी समाजांचा विकास करणं ही काळाची गरज आहे। आणि ज्या आदिवासींच्या नावावर इथले आमदार वर्षानुवर्ष निवडून येतात त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या आदिवासी बांधवांसाठी केलेला नाही। आणि त्याच आदिवासी बांधवांसाठी मी शिरपूर विधानसभा निवडणुकीत उभी आहे। माझी निशाणी आहे बॅट आणि सर्व बंधू भगिनींनी बॅट या चिन्हावर मतदान करून मला निवडून द्या।